ओम परमसिद्ध योगेश्वराय नमः। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच प्रेमळ गुरु उपदेश आणि गुरु संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा। स्वामी भक्तांनो, सुखात पण आपल्याला स्वामींनी साथ दिली, दुःखात पण साथ दिली, रस्ता चुकलो तर वाट दाखवली, एकटा पडलो तर साथ दिली, संकटात सापडलो तर धावून आले, मन गहिवरून आले तर आलिंगन दिलं, अपयश अपमान पचवून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली। असे आहे माझे आणि माझ्या स्वामींचे नाते। म्हणून स्वामी आपल्या कायम पाठीशी असतात आणि फक्त स्वामींवर आपण विश्वास तेवढा मनापासून ठेवला पाहिजे। आणि स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, स्वामी तुम्ही आमच्या पाठीशी असेच कायम राहा, श्री स्वामी समर्थ असं टाईप नक्कीच करा। स्वामी भक्तांनो, दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे। त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्ही नक्कीच ठरवायचे आहे आणि तुम्हाला हे ठरवायलाच लागेल आणि त्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट हे नक्कीच घ्यावे लागतील। म्हणून मित्रांनो, तुम्ही थोडे कष्ट घ्या आणि तुम्ही समजून घ्या आणि स्वामी आपल्याला किती प्रेम करतात आणि आपल्यावर किती दया दाखवतात हे तुम्हाला नक्कीच समजेल। आणि म्हणून स्वामींचं प्रेम हे तुमच्यासाठी भरपूर मोठं आहे आणि हे तुम्ही समजून घेतलंच पाहिजे। सुकलेल्या सगळ्या पानात कधी कधी एक पान हे हिरवं दिसतं, जसं हजारोंच्या घोळक्यात एक कोणीतरी आपलं मात्र असतं। म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा, अहंकाराने स्वतःचा पराभव होतो, तर स्वाभिमानामुळे आपण यशाचे साक्षीदार होत असतो। म्हणून जीवनात कधीही दोन गोष्टी या कधी वाया जाऊ देऊ नका, एक अन्नाचा कण आणि दुसरा म्हणजे आनंदाचा क्षण। म्हणून पक्षी गातात गाणी, मेघ भरसतात पाणी, दुःख असले कितीही तरी मधुर असावी आपली वाणी, आणि ती वाणी तुम्ही चांगलीच ठेवायची आणि चांगलीच वाणी पुढे तुम्हाला चांगलंच फळ देऊन जाणार आहे। जी व्यक्ती कर्म आणि सत्यावर जास्त भर देते त्या व्यक्तीस नेहमी अपेक्षेपेक्षा मोठं फळ हे प्राप्त होत असतं, आणि जी व्यक्ती भरपूर काही कष्ट करत असते त्या दिवशी आणि एक दिवशी तिला त्याचं फळ नक्कीच चांगल्या प्रकारे भेटत असतं। म्हणून एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर कधीच होत नाही। म्हणून आयुष्य हे हसत खेळत जगायचं असतं। चिंता, भीती, शोक, क्रोध, निराशा, मत्सर, लालसा आणि वासना यामध्ये अडकून पडणे मूर्खपणाचे नक्कीच लक्षण आहे। आणि तुम्ही दानशूर असलात तरी जर चुकीच्या मार्गाने धन कमावलेत तर तुम्हाला त्याचे फळ हे भोगावेच लागेल। आणि लोकांचा विचार करू नका, त्यांना डोक्यावरचा एक पांढरा केस 100 काळ्या केसांच्या आधी नक्कीच दिसत असतो, हे मात्र निश्चित खरे आहे। आणि ज्या मार्गावर आजपर्यंत काही मिळाले नाही त्या मार्गाचा त्याग मात्र तुम्ही नक्कीच केला पाहिजे। आणि शब्दांमध्ये नष्ट करण्याची तसेच निर्माण करण्याचीही ताकद असते। म्हणून तुम्ही शब्द कसे वापरता हे तुमच्यावर अवलंबून आहे आणि त्याच प्रकारे तुम्हाला समोरचं जग हे दिसत असेल। म्हणून मित्रांनो, कुणालाही न दुखवता जगणे याचे इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही। आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरजच नाही। आणि कुणालाही न दुखवता जगणे म्हणजे आपण सर्वश्रेष्ठ माणूस आहोत आणि आपण सुंदर कर्म करत आहोत हा त्याचा अर्थ होतो। म्हणून शंकेला इलाज नाही, स्वभावाला आपले औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही आणि शब्दांपेक्षा काही तिखट नाही, आणि मौनासारखं उत्तम मात्र साधन देखील नाही। म्हणून सक्क नाही पण पक्क नातं म्हणजे मैत्री असतं, सक्त नाही पण व्यक्त होणं म्हणजे मैत्री असतं, आणि रक्ताचं नाही पण हक्काचं नातं म्हणजे मात्र मैत्री असतं। आणि तुम्ही मैत्री ही चांगल्या लोकांसोबत आणि नक्कीच केली पाहिजे, कारण त्यामुळे तुमचं मन हे नक्कीच चांगल्या ठिकाणी सुद्धा लागून राहत असतं। म्हणून पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो, त्याचप्रमाणे नामस्मरण कसेही किंवा कुठेही केले ना तरी ते भगवंतापर्यंत पोहोचतच असते आणि भगवंत त्याला स्वीकार देखील नक्कीच करत असतात। म्हणून तुम्ही हे नक्कीच समजून घेतलं पाहिजे। यशाची दारं त्यांच्यासाठीच उघडली जातात जे त्या दारापर्यंत पोहोचतात, आणि तुम्ही ते पोहोचण्यासाठी नक्कीच प्रयत्न सुद्धा करायला पाहिजे। आणि तुम्ही प्रयत्नच केला नाही तर देवही तुमच्यासाठी प्रयत्न मात्र करणार नाही। म्हणून आपल्याला देवाने 2 हात दिलेत आणि 2 पाय दिलेत, हे कष्ट करण्यासाठी, आणि नक्कीच त्या कष्टात आपल्याला देव मदत सुद्धा करू शकतो, पण त्याची तयारी तुमची असली पाहिजे। दुष्काळ अन्नाचा असेल तर माणूस मरत असतो, पण संस्काराचा असेल तर माणुसकी मरत असते। म्हणून चालण्यासाठी आपले चरण आणि प्रगती करण्यासाठी आपले आचरण हे खूप महत्त्वाचे मात्र आहे। आणि कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये, असह्य झालं तरी अलिप्त व्हावं, उपदेशक होऊ नये हे मात्र निश्चित आहे। म्हणून थोडा वेडेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा त्रास देतो आयुष्यात।
आणि खूप काही त्रास तो आपल्याला देतही असतो. म्हणून उगवत्या सूर्यासारखी संधी रोज येत नसते, म्हणून तिचा शोध घेणे गरजेचे मात्र असते. म्हणून जे समोर असते ते दिसत नसते आणि जे समोर नसते त्याचा विचार मन मात्र करीत असते. म्हणून धर्मासाठी लढणे व्यर्थ आहे. जगभर एकच धर्म आहे, दोन असतील तर ती फसवणूक आहे. ज्यामध्ये सत्य नाही तो मात्र धर्म नाही. आणि धर्मामध्ये सत्यता नक्कीच असायला हवी आणि आपणही जीवनात नक्कीच सत्यही बोलायला हवं. म्हणून लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास आपल्याला कुठेतरी दुप्पट पटीने हा भोगावा लागत असतो. आणि दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर लक्ष केंद्रित केले नक्कीच पाहिजे. आणि तहानलेल्या पाणी, भुकलेल्या अन्न आणि मनाने हरलेल्याला धीर देणे याशिवाय दुसरा कोणताच धर्म या जगात सुद्धा नाही. आणि कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असे समजून फक्त तुम्ही चालत राहा आणि मनापासून प्रयत्न करत राहा. म्हणून ज्या पावलांना पूर्वीपासून ऊन, पाऊस, वारा, पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते अशी पावले कधीच मात्र थकत नाहीत आणि आयुष्यात थकणार सुद्धा नाहीत. म्हणून कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवू देत नाही. ही सवय आपली मानसिक शांती भंग नक्कीच करत असते. म्हणून जीवनात गोष्टी मनाप्रमाणे असतील तर ती देवाची कृपा आहे आणि मनाविरुद्ध असतील तर ती देवाची मात्र इच्छा आहे. हे मात्र तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि बाहेरच्या जगात स्वतःचं नाणं खणखणीत असून चालत नाही, तर ते वाजवून दाखवण्यासाठी किमया मात्र असावी लागते. आणि त्यासाठी थोडंसं धाडस मात्र तुमच्यात नक्कीच असायला हवं. आणि ते धाडस असलं की तुम्ही भरपूर काही प्रगती करून भरपूर आयुष्यात पुढेही जाऊ शकता आणि प्रगतीच्या मार्गावर सुद्धा भरपूर काही गोष्टी मिळवू शकता. म्हणून आम्ही जाऊन येतो हे सांगण्यासाठी घरात मागे कुणीतरी असणं यात केवढा आनंद आणि आधाराची भावना असते हे सुद्धा जो एकटा असतो ना त्याला कळत असतं आणि त्याच्या भावना नक्कीच उतकळून येतील. म्हणून जर तुम्हाला स्वतःमध्ये कोणतीही समस्या दिसली तर त्याचे निराकरण देखील तुमच्यामध्येच तुम्हाला सापडेल आणि हे तुम्ही नक्की शोधले सुद्धा पाहिजे. म्हणून तुम्ही फक्त स्वतःच्या प्रगतीचा विचार करा, म्हणजे आपल्याबद्दल कोण काय बोलतंय हा विचार करायला तुमच्याकडे वेळच मात्र उरणार नाही. म्हणून उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देव, बहरलेली फुलं तुम्हाला सुगंध देवत आणि देव आपणा सदैव सुखात मात्र ठेवो. एवढे आपण देवाकडे मनोकामना नक्कीच केली पाहिजे. आणि दिवसभराच्या कष्टाने माणूस एवढा थकत नाही जेवढा राग आणि चिंतेने मात्र थकत असतो. म्हणून केलेली मेहनत ही कधीच वाया जात नाही. त्याचे फळ उशिरा का होईना मात्र आपल्याला मिळतच असते. आणि सत्य नेहमी तिखट, उद्धट आणि जहाल असते. ते खोट्यासारखे गोड, चलाक आणि आतल्या गाठीचे कधीच नसते. म्हणून माणसात इतकं बळ नेहमी असावं की तो आपल्या दुःखांचा आणि संघर्षाचा एकट्याने सामना मात्र करू शकतो. आणि त्याने एवढं नक्कीच जिगर आपल्यात ठेवलं पाहिजे. आणि ज्या व्यक्तींच्या मनात शंका राहते त्या व्यक्तीस कधीही सुख शांती मिळत नाही. म्हणून शंकेपासून दूर राहण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे. आणि शंका किंवा संशयाच्या सवयीपेक्षा गंभीर काहीच नाही, कारण संशय नात्यामध्ये दुरावा निर्माण करून सर्व काही नष्ट करत असतो. म्हणून संशय कोणावर घेऊ नका आणि करूही नका. म्हणून जीवनात समाधान शोधलं तर तक्रारी आपोआपच कमी होतात. आणि नशीब नाही पण प्रयत्न आपल्या हातात असतात आणि तेच आपल्याला यशापर्यंत घेऊन जात असतात. म्हणून प्रयत्न हे प्रामाणिकपणे नक्कीच झाले पाहिजे. आणि आयुष्यात जेव्हा कोणी तुम्हाला चांगला सल्ला देतं तेव्हा त्याचा आदर करा, कारण अनेकदा आपल्या समस्या योग्य सल्ल्याने सोडवता मात्र नक्कीच येतात. आणि जीवनात सुख शांती हवी असल्यास निर्णय इतरांकडे बघून नाही तर परिस्थिती आणि कार्यक्षमता पाहून तुम्ही नक्कीच घेतले पाहिजे. आणि सुशिक्षित व्यक्ती जर स्वतःला अंधश्रद्धा आणि अज्ञानाच्या चिखलातून बाहेर काढू शकत नसेल तर तिच्या शिक्षित होण्यास काहीच अर्थ मात्र उरत नाही. म्हणून रात्र ओसरली, दिवस उजाडला, तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला, कोवळ्या किरणांनी झाडे झळकली, सुप्रभात म्हणायला सुंदर सकाळ मात्र नक्कीच दररोज उगत असते. आणि ती सकाळ तुम्हाला एक नवीन प्रेरणा आणि ऊर्जा देऊन जात असते. आणि त्यातून तुम्ही प्रेरणा घेता, ऊर्जा घेता का मग तुम्ही आळशी होऊन स्वतः झोपून राहता हे तुमच्यावर सर्व अवलंबून असतं. म्हणून प्रकृती तुम्हाला सर्व काही देऊ इच्छिते, पण जर तुम्ही घेऊ इच्छित नाही तर त्यात प्रकृतीचा काही दोष नसतो. म्हणून कोणतेही कार्य करताना वाईट विचार मनात असतील तर वाईटच होईल आणि चांगले विचार मनात असतील तर आनंद कायम सावलीसारखा आपल्या सोबतच नक्की राहील. म्हणून एक चांगलं जीवन आणि एक चांगल्या आठवणींचा संग्रह मात्र असतो. म्हणून अपेक्षा, गैरसमज, अहंकार आणि तुलना यामुळे नाती मात्र बिघडू शकतात. आणि असे होऊ नये म्हणून विसरा आणि माफ करा हे तत्व केव्हाही चांगलं मात्र असतं. म्हणून निघून गेल्यावर किंमत कळते, वेळेची, प्रेमाची आणि माणसांचीही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल पण कर्म कधीच माफ करणार नाही.
आणि जेव्हा तुम्ही लोक काय म्हणतील हा विचार करणे बंद करता तेव्हापासून आणि समजून घ्या की तुमची यशाची पहिली पायरी तुम्ही पार केलेली आहे आणि तुम्ही यशाकडे नक्कीच वाटचाल सुद्धा करत आहेत. म्हणून व्यक्ती धनवान असूनही त्याचे मन शांत नसेल तर त्याचे धन व्यर्थ आहे. कारण शांती सर्वात मोठे धन आहे आणि हे धन ज्याने कमवले तो सर्वात सुखी आणि समाधानी माणूस आयुष्यामध्ये होत असतो. म्हणून ज्या मनुष्याजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते त्या मनुष्याकडे कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता मात्र नक्कीच असते. म्हणून मित्रांनो, समोर संकट दिसलं की त्या संकटांच्या डोक्यावर पाय ठेवून उभं राहायचं, झुंजायचं आणि विजय मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकू शकतो. कारण महाराष्ट्रामध्ये त्यांनी भरपूर काही पराक्रम केले आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं सर्व काही आहे. म्हणून तुम्हाला बोध घ्यायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून नक्कीच तुम्ही घेतला पाहिजे आणि त्यांची शिकवण खूप मोठी आहे हे लक्षात घ्या. म्हणून समाजात गुरु, कुटुंबात वडील आणि जीवनात मित्र हे झाडाच्या सावलीसारखे मात्र असतात. फक्त ते मित्र आपण चांगल्या पद्धतीने ठेवले पाहिजे आणि चांगल्या गुणांचे ठेवले पाहिजे. म्हणून नात्यांमध्ये पाहणे, आवडणे, मिळवणे या 3 अतिशय सोप्या पायऱ्या आहेत आणि सर्वात कठीण पायरी असणे ते टिकवणे. आणि ते नातं जोपर्यंत तुम्ही टिकून ठेवता तोपर्यंत तुम्ही नक्कीच चांगल्या मार्गाला लागता. म्हणून नम्रता आणि आदर हे गुण समाजात तुमचा दर्जा उंचावतात आणि त्यांना नेहमी तुमच्यासोबत ठेवा. म्हणून सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, हे लक्षात घ्या. स्वतः आपण प्रयत्न करा आणि स्वतः झुंज द्या. बघा, तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल, कारण स्वामींचा पाठिंबा तुमच्या पाठीशी आहे. म्हणून देव धर्म पाहत नाही, देव फक्त तुमचे कर्म पाहतो. आणि जर तुमचे कर्म चांगले असतील ना तर देव तुम्हाला नक्कीच चांगले बक्षीस देत असतो आणि भरपूर काही गोष्टी तुमच्या यशाच्या मार्गामध्ये चांगले अडथळे निर्माण होत असतील तर ते दूर करत असतो. म्हणून ऊन पावसाने इंद्रधनुष्य तयार होते, तसेच सुखदुःखाने जीवनाचे सौंदर्य वाढत असते आणि ते सौंदर्य टिकवून ठेवायचे आणि दुःखाला आणि सुखाला दोघींना तुम्हाला सामोरे जायचे आहे. म्हणून वाईट विचारांचा आणि वाईट कर्माचा त्याग हाच मोक्षाचा मार्ग मात्र असतो. एक लक्षात घ्या मित्रांनो, साखर अंधारात खा किंवा प्रकाशात, ती तोंड गोड नेहमी गोड करते. तसेच चांगले कर्म नकळत जरी केले तरी त्याचं फळ नेहमीच गोड मात्र असतं. म्हणून भावनांच्या चुलीवर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं कधीच आपली नसतात, कारण नात्यांचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसत असतात. म्हणून अनुभव वय वाढल्याने येत नाही, तर त्यासाठी परिस्थितीचा सामना करावाच मात्र नक्की लागतो. म्हणून तुम्ही अनुभव घ्यायला शिका आणि परिस्थितीचा सामना करायला शिका. जीवनात मोठ्यांचा आशीर्वाद तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा वनस्पतीच्या विकासासाठी पाणी आणि ऊन आहे. म्हणून मातीच्या मडक्याला आकार देणं हे जसं आपल्या हातात असतं, तसं जीवनाला आकार देणंही आपल्या हातात मात्र असतं. आणि आपण जसा आकार दिला तसं ते जीवन वळत जातं आणि तशा नक्कीच संकटांना आपल्याला सामोरे जावं लागतं. आपण जर चांगल्या मार्गाला असलो आणि भक्तीत असलो आणि देवधर्म करत असलो तर आपल्याला अडचणी येतात, पण त्या कमी होतात. पण आपण चुकीच्या मार्गाला आणि चुकीच्या धर्माला आपण जर वाचलो आणि त्याला जर आपण भरपूर काही गोष्टी करून दाखवल्या तर त्या चुकीच्या आहेत, कारण आपण चुकीच्या मार्गाला आहे आणि आपण चुकीची कामं करत आहेत, तर त्याचा शेवटही चुकीनेच होईल. म्हणून कष्टाविना मिळवलं की अहंकार निर्माण होतो आणि कष्टाने मिळवलं की जाणीव मात्र निर्माण होते. म्हणून महान कार्य करायला मोठे मन तुमचे लागते आणि मोठे मन असले तर नक्कीच तुम्ही प्रत्येक व्यक्तीमध्ये माणुसकी शोधाल आणि माणुसकीच तुमच्यामध्ये जन्म घेईल. म्हणून आरंभ करण्यासाठी आपण सर्वोत्तम असणं महत्त्वाचं नाही, तर सर्वोत्तम होण्यासाठी आरंभ करणं मात्र गरजेचं आहे. म्हणून परमेश्वरावर नेहमी विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काही तुमच्याकडे उरतच नाही आणि तुम्ही भरपूर काही गोष्टी या पहिलेच तुम्हाला मिळालेल्या आहेत. म्हणून त्यासाठी धन्यवाद देवाला नक्कीच करायचं आहे आणि दररोज धन्यवाद करायचं आहे. म्हणून आयुष्यात खळखळून जगण्याचा एक छोटासा नियम आहे. रोज काहीतरी नवे चांगले लक्षात ठेवा आणि रोज काहीतरी वाईट विसरा. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि चांगल्याच गोष्टी करा आणि चांगल्या प्रकारे जीवन जगा. बस हा चांगल्या जीवनाचा मार्ग आहे. म्हणून कर्म हेच परिचय, प्रयत्न हीच ओळख आणि प्रामाणिकपणा हाच मूलमंत्र आहे आणि निस्वार्थ सेवा हाच मात्र ध्यास आहे. म्हणून देवाला देवाऱ्यात पूजण्यापेक्षा मनात पूजले तर देव नक्की प्रसन्न होईल आणि तो देव तुम्हाला भरपूर आशीर्वादही देऊन जाईल. म्हणून चांगली माणसं शोधत बसण्यापेक्षा माणसातला चांगुलपणा आपण शोधला पाहिजे आणि त्या चांगुलपणावर प्रेम केलं पाहिजे. नाहीतर प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कमी असतेच आणि ती कमीकडे लक्ष दिलं तर चांगली माणसं आपण गमावून बसू. म्हणून देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा आणि तुम्हाला कधी स्वतःसाठी काही मागायची गरज मात्र पडणार नाही, हे लक्षात घ्या. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच मात्र यशस्वी होतात
आणि तेच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत. म्हणून ज्ञान घेतल्याने जर नम्रतेचा जन्म होत असेल तर ते ज्ञान अमृतात समान आहे. आणि आपण नम्र असल्या कारणाने आपण यशाच्या शिखरावर सुद्धा लवकर पोहोचू शकतो. कारण आपल्यामध्ये संयम असेल आणि आपल्यामध्ये धीर सुद्धा असेल. म्हणून शब्दांमध्ये नष्ट करण्याची आणि भरपूर काही मिळवण्याची सुद्धा शक्ती आहे. म्हणून तुम्ही कोणाला बोलताना आदर देऊन नक्कीच बोललं पाहिजे आणि आदर प्रत्येकाला दिलाच पाहिजे. ज्याप्रमाणे उकळत्या पाण्यात सावली दिसत नाही त्याचप्रमाणे अस्वस्थ मनाला विवेक मात्र दिसणार नाही. आणि व्यक्तींची श्रेष्ठता ही त्यांच्या गुणांमुळे असते. उच्च पदावर बसून माणूस महान होत नाही, तर त्याचे विचार उच्च असले तर तो महान होत असतो. म्हणून शब्द गोड असतील तर कोणत्याही नात्यात कडवटपणा मात्र कधीच येत नाही आणि तो येणारही नाही. फक्त आपण शब्द चांगल्या प्रकारे वापरले पाहिजे. प्रत्येक क्षण जगायला शिका, कारण परतून फक्त तारखा येतात, दिवस मात्र तुम्हाला ते भेटणार नाही आणि येणारही नाही. म्हणून खरा आनंद हा वाटण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नाही, हे लक्षात घ्या. आणि अन्नाशिवाय मौल्यवान दुसरं कुठलंच धन नाही आणि भुकेपेक्षा मोठा दुसरा कोणता शत्रू आपला नाही. म्हणून तुम्हाला ज्या दिवशी भुकेवर नियंत्रण मिळवता येईल आणि भुकेपुरतं तुम्हाला धन कमवता आलं तर तुम्ही श्रीमंत नक्कीच झाला आहात हे तुम्ही समजलं पाहिजे. आणि जिथे वाणीमध्ये मर्यादा असते तिथे नात्यांमधील गोडवा कधीही मात्र कमी होत नाही. आणि कोणाचाही बदला घेण्यात वेळ वाया घालवू नका, कारण जे तुम्हाला दुखवतात त्यांना त्यांच्याच कर्माला सामोरे जावे लागते हे मात्र निश्चित आहे. म्हणून बदल खूप वेदनादायक असतो, परंतु आश्वासक देखील नक्कीच तो असतो. आणि म्हणून त्याला आवश्यक असणे गरजेचे आहे. कारण बदल तुम्ही नाही केला तर तुम्ही जगापेक्षा मागे राहून जाल आणि तुमची प्रगती ही खुंटावते आणि तुमची प्रगती लवकर होणार सुद्धा नाही. म्हणून राग ही एक अशी आग आहे जी इतरांचे नुकसान करो वा ना करो, तिला धारण करणाऱ्याचे नुकसान ती नक्कीच करत असते. म्हणून राग मात्र कधीच करू नका आणि कमी प्रमाणात करा. कर्म नेहमी चांगले ठेवा, कारण शाप आणि आशीर्वाद आपला परिणाम नक्कीच दाखवतात. आणि आपलं हृदय तो आरसा आहे, तो सदैव सत्य दाखवतो. त्याला नेहमी स्वच्छ आपण ठेवले पाहिजे आणि स्वच्छ आणि निर्मळ मनाने स्वामींची भक्ती सुद्धा केली पाहिजे आणि प्रत्येकासोबत आपण चांगल्या मनाने बोलले सुद्धा पाहिजे. म्हणून देवावर विश्वास ठेवा, तो तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही आणि सोडून जाणारही नाही. आणि म्हणून स्वामींकडे मी एकच मागेल, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी, पूर्ण हो तुमची प्रत्येक इच्छा आणि मनातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळो ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, स्वामी तुम्हाला संदेश देत आहेत आणि सांगत आहेत की बाळांनो, मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही घाबरू नका आणि तुम्हाला माझे भरपूर आशीर्वाद आहेत असे स्वामी वचन देत आहेत. माशांसाठी हवा आणि पाणी जितके आवश्यक आहे ना, तितकाच मानवाला जगण्यासाठी आत्मविश्वास मात्र आवश्यक आहे. आणि तो नसला तर माणूस खचत असतो आणि भरपूर त्याला जीवनात नक्कीच भरपूर काही अडचणींना सामोरे जावे लागत असते. म्हणून सूर्योदय हे केवळ एक औचित्य असते. खरं तर सुंदर दिवस आपल्या सुंदर विचारांनी सुरू होत असतो हे मात्र निश्चित आहे. म्हणून स्वाभिमान गमावून जे काही मिळेल ते प्रसिद्धी देऊ शकते, पण शांती नाही हे मात्र खरं आहे. म्हणून हिंमत इतकी मोठी बाळगा की नशीब लहान वाटेल आणि नशीब सुद्धा काही तुम्हाला वाटणार नाही. आणि सगळी दुखणी परवडली पण संवादाची भूक या व्याधीवर उपाय मात्र कधीच नसतो. म्हणून आयुष्यातील सर्वात सोपी गोष्ट म्हणजे बोट दाखवणे आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे आपली चूक मान्य करणे असतं. म्हणून कोणावर बोट दाखवू नका आणि आपली चूक लवकरात लवकर मान्य करायला शिका, नाहीतर त्या चुकीमुळे आपण मोठी चूक करून बसतो. म्हणून मूर्खाला उत्तर देऊ नका, शहाण्याला नाकारू नका, चांगलं सोडून देऊ नका, वाईट स्वीकारू कधीच नका. या 4 गोष्टींचं पालन तुम्ही आयुष्यात नक्कीच केलं पाहिजे. आणि स्वतःला जिवंत समजत असाल तर चुकीचा विरोध करायला शिका, कारण मृतदेह लाटांवर तरंगतात, पोहणारे नाही. म्हणून एक लक्षात घ्या की लक्षात तुम्ही कायम गोष्ट एकच ठेवायची आहे की वेळेच्या प्रवाहात वय वाहून जात असते. म्हणून तो क्षण जगा जो नेहमी आठवणीत राहतो आणि आठवणीत तुमच्या प्रत्येक क्षण जीवनातला असेल असं तुम्ही जीवन जगलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळी तुम्ही नवीन गोष्ट ही केलीच पाहिजे आणि स्वीकारलीच पाहिजे. म्हणून पाणी आणि वाणीने मर्यादा सोडल्या तर विनाश हा निश्चित तुमचा होईल. म्हणून तुमची वाणी ही नक्कीच एकोप्यात तुम्ही ठेवली पाहिजे. प्रत्येक लहान किंवा मोठी गोष्ट ही करताना मन प्रसन्न असावे आणि मन प्रसन्न राहण्यासाठी परमेश्वराचे आशीर्वाद तुम्ही नक्कीच घेतले पाहिजे. आणि ते आशीर्वाद असले की मग आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी भासत नाही. इच्छेचा अंत म्हणजे चिंतेचा अंत आणि चिंतेचा अंत म्हणजे आनंदाची सुरुवात आहे. स्तुतीने भारावून जाऊ नका आणि टीकेला घाबरू नका. हे दोन्ही आत्मपरीक्षणाचे क्षण आहेत, हे कधी तुम्ही मात्र विसरू नका. आणि दुसऱ्याचे डोळे चुकवून जर कोणी गुपचूप विष खाल्ले तर तो मरणार नाही का? नक्कीच मरेल. त्याचप्रमाणे जो शांतपणे पाप करतो त्यालाही निश्चितपणे दुःख हे भोगावे लागत असते. म्हणून जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचं भलं करता
तेव्हा तुमचं भलं करण्याची जबाबदारी हा परमेश्वर घेत असतो आणि स्वतः तो तुमचं चांगलंही करत असतो. म्हणून सत्तेची साथ देत राहा, चांगला विचार करा, चांगलं बोला आणि प्रवाहाप्रमाणे वाहत राहा. आणि तुम्हाला जीवनात ज्या अडचणी येतील त्या अडचणींना म्हणा, माझा देव खूप मोठा आहे आणि माझा देव माझी मदत नक्कीच करेल. म्हणून वेळ नेहमी बदलत असते. जिला आपण शेवट समजतो ती कदाचित नवीन सुरुवात मात्र असू शकते. म्हणून मनुष्य क्रोधावर प्रेमाने, दुष्कृत्यावर सदाचाराने आणि लोभावर दातृत्वाने आणि खोटारडेपणावर सत्याने विजय मात्र नक्कीच मिळवू शकतो. म्हणून तुम्ही कोणाचे तरी विचार वाचत असाल तर त्याने अजिबात बदल घडणार नाही. विचारांवर कृती करूनच बदल घडत असतो आणि तुम्हाला स्वतःला हातपाय चालवायला लागतील तर तुमच्यामध्ये बदल घडेल आणि तुम्ही मोठा विजय मिळवू शकाल. म्हणून सगळे वार परतावता येतात, पण अहंकारावर झालेला वार परतावता येत नाही आणि पचवताही येत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून संपत्तीचा वारसा सुख देईल न देईल, पण संस्काराचा वारसा नक्कीच सुख देऊन जात असतो. आणि पाऊस अनेक ठिकाणी एकाच वेळी पडत असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं मात्र असतं. म्हणून अश्रू फक्त स्वतःची वकिली करतात आणि वाहणाऱ्या डोळ्यांना स्वतःच्या चुका दिसत नाहीत. म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात परिस्थितीचा अंधार पसरू लागेल तेव्हा तुमच्या मनोबलाचा दिवा लावा आणि प्रकाशाकडे तुम्ही नक्कीच जा. हे लक्षात ठेवा मित्रांनो, भरपूर काही जण आपल्याला मदत करण्यासाठी येतात, पण तुम्ही त्यांची मदत स्वीकारत नाही. पण शेवटी तुम्हाला भरपूर मोठी अडचण सुद्धा येते. पण एक लक्षात ठेवा, ती जी लोक आपल्याजवळ आलेली असतात ती परमेश्वराने पाठवलेले असतात आणि ते आपल्या मदतीसाठी आलेले असतात. मग त्यांचा नकार करणं हे तुमच्या हातात नाही. तुम्ही अजिबात त्यांना नकार करू नका. ते तुमची मदत करण्यासाठी स्वतः देवाने पाठवलेले दूतच आहेत असं तुम्ही नक्कीच समजा. 100 शब्दापेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. म्हणून तुमच्या विरोधात जे बोलले जाते ते शांतपणे ऐका, शांत राहा आणि विश्वास ठेवा की काळच सर्वांना उत्तर देत राहील आणि नक्कीच उत्तम उत्तर सुद्धा देईल. म्हणून बऱ्याचदा असं होतं की त्यांच्याकडे इतरांना द्यायला अगदी थोडं असतं, ते इतरांना सगळ्यात जास्त देत मात्र असतात. म्हणून सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावेत, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला मात्र वेळ सुद्धा लागत नाही. म्हणून चुकीची गोष्ट ही चुकीच्या विचारातून येत असते. म्हणून ज्याचे विचार चुकीचे असतात त्याच्याजवळ कधीच राहू नका आणि त्याच्याबरोबर कधीच तुम्ही मैत्रीही करू नका. म्हणून चांगल्या विचारांच्या लोकांसोबत मैत्री कराल तर तुमच्या दिमागात सुद्धा चांगलीच माणसं आणि चांगल्याच गोष्टी येत राहतील. म्हणून कर्म एक असं रेस्टॉरंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही, तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. म्हणून तुम्ही जे कर्म करता तेच तुम्हाला परत मिळणार आहेत हे देखील निश्चित आहे. म्हणून विचार करून कर्म करा. वेळेचा आणि शिक्षणाचा योग्य वापर केल्यावरच माणूस यशस्वी मात्र होत असतो. आणि मृत्यूनंतरही जगायचे असेल तर एक गोष्ट करा, वाचण्यासारखे काहीतरी लिहा किंवा लिहिण्यासारखे काहीतरी करा. या 2 गोष्टी करून तुम्ही नक्कीच जिवंत माणसांच्या मनामध्ये राहू शकता. म्हणून पानांशिवाय झाडाची आणि संस्काराशिवाय व्यक्तीची काही किंमत मात्र उरत नाही. आणि आपल्यासोबत इतरांचेही भले व्हावे असे ज्यांना वाटते ते लोक सर्वोत्तम असतात आणि ते आयुष्यामध्ये भरपूर प्रगतीही करत असतात. आणि बदल विचार करून किंवा वाचून घडत नाहीत, बदल विचारांवर कृती करूनच घडत असतात, हे मात्र निश्चित आहे. आणि जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालतो तोच खरा महान व्यक्ती असतो आणि त्याला देव कशाची कमी भासू देत नाही. म्हणून अशी वेळ येऊ शकते की आपण अन्याय थांबवू शकणार नाही, परंतु अशी वेळ येऊ नये की आपण विरोध करण्यात अपयशी मात्र ठरू. म्हणून लहानपणी वडिलांच्या खांद्यावर बसून देवदर्शन करताना कधी समजलेच नाही की आपण देवाच्याच खांद्यावर बसलोय आणि हेच आपल्यासाठी देव सुद्धा आहेत. म्हणून घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं. दोन्हींचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्वाचं मात्र असतं. म्हणून या जगात सत्याशिवाय सर्व काही नष्ट होणार आहे हे मात्र निश्चित आहे. आणि शेवटी फक्त सत्य जगात राहणार आहे आणि सत्याची लोक या जगात नांदणार आहेत. म्हणून इतरांना समजून घेणे शहाणपणाचे असू शकते, परंतु स्वतःला समजून घेणे हे जीवनाचे खरे ज्ञान मात्र आहे. आणि स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस स्वतःचं एक खणखणीत नाणं असतो आणि तो प्रत्येक ठिकाणी खणखत असतो. म्हणून कोणतंच नातं बेरंग होऊ शकत नाही. फक्त समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यामागील रंग ओळखता आला पाहिजे आणि तो रंग जर चांगला असला तर ती व्यक्ती ही नक्कीच चांगली असते. म्हणून उत्तम आरोग्य हे औषधोपचारापासून येत नाही, तर कित्येक वेळा ते मनशांती, हास्य आणि प्रेमातून येत असते. म्हणून तुमचा जन्म ज्या समाजात झाला आहे त्या समाजाचा उद्धार करणे हे तुमचे कर्तव्य आहे आणि त्याला पुढे घेऊन जाणे ही तुमची जबाबदारी सुद्धा आहे. कारण तुम्ही नक्कीच तेजस्वी आहात आणि नवीन रक्त आहात. म्हणून तेजस्वी सूर्याची किरण घेऊन येती एक ऊर्जा आणि नव्या दिवसाच्या नक्कीच तुम्ही चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे आणि ती ऊर्जा आत्मसात करून तुम्ही प्रत्येक ऊर्जा ही चांगल्या ठिकाणी लावली पाहिजे.
जर आपला हेतूच प्रामाणिक आणि शुद्ध असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्त्व मात्र उरणार नाही. आणि प्रसिद्ध होणे सोपे आहे, पण परिपूर्ण होणे फार कठीण आहे हे मात्र निश्चित आहे. म्हणून परिपूर्ण होण्याकडे लक्ष नक्कीच द्या. आणि प्रत्येक वेळी माणूस वाईट नसतो, कधी कधी त्याची वेळ वाईट असते. कोणाला वाईट समजण्या अगोदर त्याची परिस्थिती जाणून आपण घेतलीच पाहिजे. आणि मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग म्हणजे हृदय आहे. आणि जर ते स्वच्छ नसेल तर तेजस्वी चेहऱ्याचाही उपयोग मात्र कधीच होणार नाही. म्हणून नुसतीच भाकरी कमावणे नाही, तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजे खरे कौटुंबिक सुख आहे. आणि ते सुख आपण अनुभवलं पाहिजे. आणि आपण माणसाची नाती कधीच तोडली नाही पाहिजे. म्हणून न मागताही आशीर्वाद देणारे देव म्हणजे आपले आई वडील आहेत आणि ते आपल्याला आशीर्वाद देत असतात. म्हणून काम क्रोध करतो सर्वनाश, अति लोभात होतो विनाश. हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, अनुभवावे सुख ते परमार्थ. आणि असं सुख आपण अनुभवलं पाहिजे. जगातील सर्वात मोठा अलंकार म्हणजे मेहनत आणि जगातील सर्वात चांगला साथीदार म्हणजे आपला अनुभव आहे. म्हणून या जगात कोणतीही व्यक्ती सर्व गुणांनी परिपूर्ण नाही. म्हणून काही कमतरतांकडे दुर्लक्ष करून नातेसंबंध नक्कीच टिकवा आणि नातेसंबंध नक्कीच चांगलेही ठेवा. म्हणून जो दुसऱ्याच्या भवितव्यामध्ये ढवळाढवळ करतो त्याला स्वतःचं भवितव्य कधीच साकारही करता येत नाही. म्हणून स्वतःचं भवितव्य नक्कीच तुम्ही साकार करा. आणि ज्याप्रमाणे सोन्याची चाचणी घासणे, कापणे, गरम करणे आणि ठोकणे अशा 4 पद्धतींनी होते, त्याचप्रमाणे माणसाची परीक्षा त्याचा त्याग, नम्रता, सद्गुण आणि कर्तृत्वाने मात्र होत असते. म्हणून जवळ धन असूनही मनात निराशा असेल तर त्या श्रीमंतीचा काही उपयोग नसतो. त्यापेक्षा आशेने जगणारा गरीब अधिक सुखी मात्र असतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, शिक्षणाचे यशाचे दार खुले होते आणि स्वतःला ओळखण्याची संधी मात्र मिळत असते. म्हणून काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय खेचायला नक्कीच तयार असतात आणि ते खेचतातही. पण आपल्यामध्ये एवढी जिद्द असायला हवी की आपण माघार घ्यायला कामा नाही. आणि माघार घेतला तर आपण नक्कीच हारू शकतो. म्हणून जेव्हा कोणी तुम्हाला समजून घेत नसेल तेव्हा गप्प बसणे चांगले, कारण वादविवादाने गोष्टी मात्र बिघडत असतात आणि त्या नक्कीच शेवटी जात असतात. म्हणून प्रत्येक क्षणात प्रेम आहे, प्रत्येक क्षणात आनंद आहे. गमावलात तर आठवण आहे आणि जगलात तर मात्र जीवन आहे. आणि तेच जीवन तुम्ही जगायला शिका. आणि अंतरंगातून उपजणाऱ्या प्रकाशास कोणीही कधी झाकळू शकत नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुमचे शरीर मौल्यवान आहे, तेच तुमच्या प्रबोधनाचे साधन आहे आणि त्याची काळजी तुम्ही नक्कीच मनापासून घेतली पाहिजे. अंधश्रद्धा हे असे रणांगण आहे जिथे फक्त लेखणीचे वार करता येतो आणि तलवारीने नाही. म्हणून त्यामुळे आधी शिक्षित तुम्ही बना आणि एकदा शिकून तुम्ही मोठे झाले की तुम्हाला नक्कीच कोणी हरू शकणार नाही. म्हणून जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही ना, तोपर्यंत त्याची प्रतिभा जगासमोर मात्र येत नाही. आणि संघर्ष करताना घाबरू अजिबात नका, कारण संघर्षाच्या वेळी माणूस एकटा असतो. यशानंतर संपूर्ण जग मात्र त्याच्या सोबत असते आणि त्याच्यासोबत सर्व काही ते जग त्याला दाखवत असते. म्हणून लोक म्हणतात बाईच्या डोक्यावर पदर असावा, पण खरं तर त्यापेक्षा आपल्याच डोळ्यात आदर मात्र असावा आणि तो आदर शेवटपर्यंत असावा. कारण बाई आणि लेडीज ही नक्कीच देवीच्या रूपात असते. जेव्हा जीवनाच्या रथाचा सारथी योग्य असतो तेव्हा जीवनाची सर्व उद्दिष्टे अगदी सहज साध्य करता येतात आणि अगदी सहज मिळवता सुद्धा येतात. म्हणून स्वार्थ, गैरसमज, मोह या गोष्टी सांगून येत नाहीत आणि जाताना सांगण्यासारखं काहीच ठेवत सुद्धा नाहीत हे मात्र निश्चित आहे. म्हणून मी सर्वोत्तम आहे हा आत्मविश्वास आहे, पण मीच सर्वोत्तम आहे हा मात्र अहंकार आहे. म्हणून प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे ती सर्व काही संपल्यानंतरही तुमच्याजवळ बाकी मात्र राहते. आणि जी व्यक्ती स्वतःवर मनापासून प्रेम करते ती कधीही कोणाला दुखवू शकत नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून कर्तव्य म्हणजे धर्म आणि प्रेम म्हणजे देव आहे आणि सेवा ही पूजा आणि सत्य हीच भक्ती सुद्धा आहे. म्हणून खरे ज्ञान तेच आहे जे स्वाभिमान आणि अभिमान यातील फरक मात्र शिकवत असते. म्हणून कमतरता प्रत्येकात असते, फरक फक्त एवढाच की काही हिशोब करतात आणि काही दुर्लक्ष करत असतात. म्हणून आई वडिलांचे ऋण हे कधीही न फेडता येणारे नाते हे निस्वार्थ प्रेमाचे जगात कुठेही न मिळणारे असते आणि तेच नाते आपण टिकवले पाहिजे. चिंतेमुळे मनाला त्रास होतो आणि आत्म्याला थकवा येतो. म्हणून चिंता करणं मात्र बंद करा आणि वेळेवर तुमची कामं करा. नक्कीच त्या कामामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल हा स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. तुमच्या मनावर राज्य करा, नाहीतर ते तुमच्यावर राज्य करेल आणि मग तुम्हाला सर्व काही अवघड जाईल आणि मग तुम्हाला कोणतीही गोष्ट मिळणार सुद्धा नाही. म्हणून अहंकार त्यालाच असतो ज्याला कष्ट न करता सर्व काही मिळते आणि कठोर परिश्रमातून आनंद मिळवणारी व्यक्ती इतरांच्या कष्टाचाही आदर करत असते. म्हणून बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचारांचा रोल घालून प्रयत्नांचे बटन दाबले
तर यशाचा सुंदर फोटो मात्र निघत असतो. म्हणून तुम्ही नक्कीच यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा आणि त्या प्रयत्नात तुम्ही स्वामींची आठवण काढणं विसरू नका. आणि स्वामींची आठवण नक्कीच काढा आणि स्वामींच्या चरणी लीन नक्कीच व्हा. कारण स्वामी सर्व काही बघत आहेत आणि सर्व काही स्वामी आपल्यासाठी करत आहेत. म्हणून स्वामींचं नामस्मरण करणं हे तुमचं काम आहे. मित्रांनो, तुम्ही स्वामींची भक्ती करत असाल आणि स्वामींवर तुमचा विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. जर तुम्हाला भविष्यात यशाची फळे चाखायची असतील ना, तर त्यासाठी त्याचे बीज आज रुजवायला हवे. आणि जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर कामाला लागा आणि यश मिळेपर्यंत कर्माची कास सोडू नका. आणि जर तुम्ही वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचे मार्ग शिकलात, ते आचरणात आणलेत, तर पुढे जाऊन वेळ तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी पुरस्काराच्या रूपाने देईल. सन्मान, यश, धन, सुख किंवा तुम्हाला हवी असलेली गोष्ट. जर तुम्हाला साप दिसला तर तो मारून टाका. सापावर समिती स्थापन करण्याची गरज नाही. म्हणजे तुम्हाला यातून अर्थ असा घ्यायचा आहे की तुम्हाला चुकीची गोष्ट दिसली आणि तुम्ही जर चुकीच्या मार्गाला जात असला तर त्याला तिथे संपवून टाका आणि चांगल्या मार्गाला लागा. आणि इथे अर्थ असा नाही की तुम्ही सापाला मारले पाहिजे, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. म्हणून आपली कार्यक्षमता वाढवा. कौशल्य हे एखाद्या बॉक्समध्ये वस्तू पॅक करण्यासारखे असते. चांगल्या प्रकारे वस्तू पॅक करणारा माणूस चुकीच्या पद्धतीने पॅक करणाऱ्या माणसापेक्षा दुप्पट वस्तू ह्या पॅक करू शकतो. म्हणून त्याचं कौशल्य तिथे कामात येत असतं. म्हणून तुमचंही कौशल्य ते चांगलं पाहिजे आणि तुमची कार्यक्षमता, तुम्ही काम करण्याची मनस्थिती ही चांगली असायला हवी. म्हणून जर तुम्हाला टायपिंग येत असेल तर एक काम करा, तो काळ आठवा जेव्हा तुम्ही टायपिंगला सुरुवात केली होती आणि तेव्हा तुम्ही किती वेगाने टाईप करत होता. मग समजा 5 शब्द प्रति मिनिट असेल तर आता काय स्थिती आहे, 30 मिनिटे प्रति मिनिट. मग जमीन आसमानचा फरक. असे का? कारण तुम्ही टायपिंग शिकलात, त्याचा सतत सराव केलात आणि शॉर्टकट कीजचा वापर केलात आणि शिकलात, तर या सगळ्यांचा परिणाम तुमचा टायपिंगवरचा वेग वाढवण्यात झाला. मग वेळाच्या क्षेत्रातही तुम्हाला तेच करायचे आहे. इथेही तुम्हाला तुमची कार्यक्षमता वाढवायची आहे, जेणेकरून तुम्ही तेवढ्याच वेळात दुप्पट काम करू शकाल. आणि म्हणून वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 12वा सिद्धांत आहे, आपली कार्यक्षमता वाढवा. म्हणून आपली कार्यक्षमता वाढवायची असेल तर तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात तुम्हाला सतत काहीतरी शिकत राहावे लागेल आणि नवीन नवीन मार्ग शोधावे लागतील. आणि त्या मार्गाचा उपयोग करून तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे, अधिक वेगाने आणि अधिक क्षमतेने काम करू शकाल. यासाठी तुम्हाला त्या त्या क्षेत्रातल्या अधिकारी व्यक्तींना भेटून त्यांची कामाची पद्धत बघावी लागेल आणि त्यांचा सल्ला घ्यावाच लागेल. आणि तुम्ही निवडलेल्या क्षेत्रांच्या सेमिनार्सना जाऊन किंवा त्या संबंधीची पुस्तके वाचून आपले ज्ञान वाढवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचे साधन म्हणजे इंटरनेट वापरून त्या ज्ञान भांडाराचा वापर करून आपली कार्यक्षमता तुम्ही नक्कीच वाढवू शकता. आणि ती कार्यक्षमता तुम्हाला कधी ना कधीतरी वाढवावीच लागेल आणि तरच तुमची प्रगती ही शक्य नक्कीच होईल. नाहीतर मग तुमची प्रगती पूर्णत्वाने होणार नाही, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि ती प्रगती होण्यासाठी तुम्हाला नक्कीच कौशल्य हे आत्मसात करावं लागेल. म्हणून कार्यक्षमता वाढवण्याची पहिली अट म्हणजे इच्छा आहे. तुमच्यामध्ये तशी जबरदस्त इच्छा हवी. बहुतांश लोकांची हीच अडचण असते. आपल्यापेक्षा दुसरी व्यक्ती अधिक सक्षम असू शकेल हे मानायलाच त्याला तयार नसतो. आणि त्यांना असे वाटते की ते जेवढ्या गोष्टी करतात त्यापेक्षा जास्त होणारच नाही. आणि त्यांच्यापेक्षा तुलनेने कमी आवाका असलेल्या लोकांची तुलना करून ते स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात. आणि कार्यक्षमता वाढवण्याची दुसरी अट आहे ज्ञान. आपली कार्यक्षमता कशी वाढेल याचे ज्ञान तुम्हाला पाहिजे. याबद्दल थोडा विचार करावा लागेल. त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तींकडून शिका, पुस्तके वाचा, सेमिनारला जा. जर तुम्हाला तुमची क्षमता वाढवायची इच्छा असेल आणि त्या दिशेने कष्ट घेण्याची तयारी असेल तर तुम्हाला नक्कीच मार्ग सापडेल. आणि प्रार्थना अशी करा जणू सगळे काही ईश्वरावर अवलंबून आहे. काम असे करा की सगळे काही तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणून समजा कुणाला तरी रविवारी सकाळी आठवड्याची भाजी आणायची आहे आणि वाण सामान आणायचे आहे, मित्रासोबत ब्रेकफास्टला जायचे आहे आणि मुलाचा अभ्यास घ्यायचा आहे, तर महाशय आधी मित्रांबरोबर जातील, मग घरी येतील, पिशवी घेऊन पुन्हा बाजारात जातील, येऊन मुलाला शिकवतील. शिवाय आज आपण किती काम केले असंही त्यांना वाटत राहील. म्हणून जर त्याने व्यक्तीने स्वतःची गुणगान गाण्याऐवजी आपली क्षमता वाढवण्याकडे लक्ष दिले तर तिच्या लक्षात येईल की थोडी हुशारी वापरली आणि कामांचा क्रम बदलला तर ती वेळाची बचत करू शकते. आणि सर्वात आधी मुलाचा अभ्यास ठरवावा. लक्षात घ्या की तुम्हाला थोडे शिकवून त्याला स्वाध्याय करायला द्यावा. पिशवी घेऊनच बाहेर पडावे.
वाण्याकडे सामानाची यादी देऊन त्याला सामान घरी पाठवायला सांगावे. मित्राबरोबर ब्रेकफास्ट करून येताना भाजी आणावी. याला म्हणतात कार्यकुशलता आणि हे एक याचं उदाहरण होतं. म्हणून तेवढ्याच वेळात कितीतरी अधिक कामे करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असते. म्हणून जीवन 10 गिअरच्या मोटरसायकल प्रमाणे असते. आपल्यापैकी बऱ्याच लोकांकडे असे गिअर्स असतात. त्यांचा वायर आपण कधीच करत नाही आणि ती वायर लावून आपण त्याचा वापरही केला पाहिजे. म्हणून दुसऱ्यांशी, विशेषतः आपल्यापेक्षा कमी सक्षम लोकांशी तुलना करण्याने काही फायदा होत नाही. जर तुलनाच करायची असेल तर आपल्यापेक्षा अधिक सक्षम लोकांशी करावी. याहीपेक्षा अधिक योग्य मार्ग म्हणजे आपल्या पूर्वीच्या कामाशी त्यांची तुलना करावी. त्यावेळी असा विचार करा की जर काल हे काम मी 1.5 तासात केले तर आज मी तेच काम 1.25 तासात कसे करेन. मात्र ते करताना कामाच्या गुणवत्तेत फरक पडणार नाही याची काळजी घ्या. आणि वेळ वाचवण्याच्या गडबडीत काम बिघडायला नको. आणि कमीत कमी वेळात सर्वोत्तम काम करणे हे तुमचे लक्ष्य असले पाहिजे. कारण प्रत्येक क्षेत्रातील सर्वात यशस्वी व्यक्ती अशाच प्रकारे काम करते. आणि तुम्ही आयुष्यावर प्रेम करता का? करत असाल तर मग वेळ वाया घालवू नका. कारण वेळ वाया घालवणे म्हणजे आयुष्य वाया घालवण्यासारखे निश्चितच आहे आणि हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणून डेडलाईन तुमची निश्चित करा आणि तुमच्या कार्याचा आणि कामाचा शेवट कधी होणार आहे हे तुम्हाला नीट ठाऊक पाहिजे. आणि ते ठाऊक नसेल तर मग तुम्ही काम हे नियोजनबद्धपणे केले नाही असे त्याचा अर्थ होतो. म्हणून जर शेवटच्या मिनिटाची डेडलाईन नसती तर बऱ्याचदा गोष्टी झाल्याच नसत्या. म्हणून डेडलाईन म्हणजे वेळाची शेवटची मर्यादा असते. म्हणून जुन्या काळी जेलच्या 4 बाजूंभोवती एक रेघ आखलेली असायची. त्याच्या बाहेर गेल्यावर कैद्यांवर गोळ्या झाडल्या जायच्या आणि त्या रेषेला डेडलाईन असे म्हणत. म्हणून आजकाल डेडलाईन ओलांडली तर मग तुमचा जीव जाणार नाही, पण तुमची प्रतिष्ठा आणि करिअरमधील बढतीची संधी जरूर जातील. म्हणून डेडलाईनचे गांभीर्य नक्कीच ओळखा. आणि जर तुम्हाला दुसऱ्या कुणाची डेडलाईन पाळायची नसेल तर स्वतःच्या कामाची डेडलाईन ठरवणे फारच चांगले. आणि एखाद्या कामाला किती वेळ लागेल याचा विचार करा आणि आणीबाणीसाठी थोडा अवकाश ठेवा. आणि काम पूर्ण करण्याची शेवटची तारीख म्हणजेच डेडलाईन निश्चित करा. सुरुवातीला थोडा त्रास होईल, पण मग डेडलाईन किंवा त्याचा आत्ताच काम पूर्ण करणे तुम्हाला जमू लागेल. आणि डेडलाईन निश्चित करणे अशी लाभदायक सवय आहे की ज्यामुळे तुम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात वेगाने प्रगती करू शकाल. म्हणून डेडलाईनमध्ये असे काय आहे की ज्यामध्ये तुमची क्षमता वाढते आणि तुम्ही वेगाने काम पूर्ण करू शकता. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक स्पष्ट लक्ष्य मिळते. आणि लक्ष्य असेल तर आपण काम वेगाने करू शकतो हे आपण जाणतोच. दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्यासाठी एक योजना बनवतो आणि त्यानुसार काम करण्यासाठी स्वतःला शिस्त लावतो. तिसरे म्हणजे डेडलाईनमुळे तुमचे लक्ष त्यावर केंद्रित राहते आणि त्यामुळे तुम्ही काम वेळात जलद गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने नवीन उपाय शोधता. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनात याचा अनुभव घेतला असेल की जेव्हा तुमच्या डेडलाईन दिली जाते, हे काम अमुक वेळात पूर्ण करायचे आहे असे सांगितले जाते, तेव्हा तुमचे तन मन त्यातच वेगळं असते आणि व्यस्त असते. म्हणून तुमच्यामध्ये एड्रेनलिनचा स्राव तयार होतो आणि आळस पळून जातो. तुम्ही सक्रिय होता, सतर्क होता आणि मनापासून कामाला लागता. आणि हे काम वेळात झाले नाही तर तुम्ही अडचणीत याल याची तुम्हाला कल्पना असते. म्हणून तुम्ही सकाळी लवकर उठता आणि रात्री उशिरापर्यंत काम करता. म्हणून तुमची झोपही कमी होते आणि कमी वेळ वाया जातो. म्हणून अशा तऱ्हेने कमी वेळात काम पूर्ण करता आणि मग तुम्ही नक्कीच कार्यशील सुद्धा बनता. यासाठी आपण एक उदाहरण लक्षात घेऊ. असे धरून चला की सामान्यपणे तुम्ही 6 मिनिटात 1 किलोमीटर अंतर धावता, पण एखादा भयानक कुत्रा तुमच्या पाठीमागे लागला तर तुम्ही किती वेगाने पळाल. मग साहजिकच तुम्ही 6 मिनिटापेक्षा कमी वेळात 1 किलोमीटर अंतर पार कराल, कारण तुमच्या मागे तो भयानक कुत्रा लागलाय आणि डेडलाईनला असाच पाठीमागे लागलेला वाघ आहे असे समजा आणि तो तुमच्याकडून वेगाने काम करून घेतो आहे हे तुम्ही जाणले पाहिजे. म्हणून माणूस जे युद्ध स्वतःशी लढत असतो तेच सर्वात मौल्यवान असते. म्हणून वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 13वा सिद्धांत आहे, डेडलाईन निश्चित करा. माझा एक मित्र पुस्तके संपादन करतो असे लेखक म्हणतात आणि त्याला डेडलाईन न घालता पुस्तक संपादित करायला दिले तर तो ते 1.5 महिन्यात पूर्ण करतो. मात्र त्याला 7 दिवसांची डेडलाईन दिली तर तो तेच काम 6 दिवसात आणि 10 दिवसात सुद्धा करतो. यावरून असे सिद्ध होते की क्षमता महत्त्वपूर्ण नाही तर डेडलाईन महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये 6 दिवसात आणि 10 दिवसात काम पूर्ण करण्याची क्षमता आहे, पण त्याला डेडलाईन नसल्यामुळे तेच काम तो 1.5 महिन्यावर पूर्ण करतो. म्हणून तेव्हा काम लवकर करणे हा क्षमतेचा विषय नसून
तो समर्पण आणि कामाप्रती असणाऱ्या निष्ठेचा आहे. म्हणून विमा कंपन्या डेडलाईनचा उपयोग करण्यात तरबेज असतात. त्या अशी जाहिरात देतात, अमुक एक विमा योजना एका महिन्यात बंद होत आहे आणि जर तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तत्काळ पॉलिसी घ्या. कार कंपन्याही अशाच डेडलाईनचा वापर करून जाहिरात देतात आणि अमुक तारखेपासून किमती वाढत आहेत, आत्ता कार घ्या म्हणजे फायदा होईल. आणि ग्राहक आपला फायदा व्हावा म्हणून विमा पॉलिसी किंवा कार हे खरेदी करतात. अशाच तऱ्हेने डेडलाईन ही फक्त कामासाठीच नाही तर वस्तू विकण्याच्या कमी येणारी अनोखी चाल आहे. आणि जेव्हा ग्राहकाला सांगितले जाते की अमुक तारीख डेडलाईन आहे, तेव्हा त्याला त्या तारखेचा आत निर्णय घेणे भाग पडते. नाहीतर ग्राहकाला निर्णय घ्यावाच लावणे किती अवघड असते. म्हणून ते आपण जाणतोच. म्हणून डेडलाईन दिले नाही तर तो जन्मभर निर्णय घेणार नाही. म्हणून जी व्यक्ती आपल्या अर्ध्या तासाचाही विनियोग चांगल्या प्रकारे करू शकत नसेल तर त्याला अमर होण्याचा काय फायदा. म्हणून काही लोकांना वाटते की डेडलाईनमुळे कामाच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम होतो. त्याचे मत काही प्रमाणात बरोबर आहे. जर काम अगदी शेवटच्या मिनिटाला सुरू केले तर गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आणि याउलट डेडलाईन नजरेसमोर ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने काम केले तर गुणवत्तेवर काही परिणाम होण्याची शक्यता नाही. समजा एक विक्रेता 100 या विक्रीसाठी एका महिन्याची डेडलाईन ठरवतो आणि जर 25 दिवस वाया गेल्यावर तो जागा झाला आणि काम करत सुटला तर त्याला रोज 20 विक्री कराव्या लागतील आणि जे अतिशय अवघड आहे. याउलट जर तो पहिल्या दिवसापासून कामाला लागेल आणि तर तो केवळ रोज 3 ते 4 विक्रीत उद्दिष्ट पूर्ण करू शकेल. ज्याला सर्वात जास्त माहिती असते तो वेळाच्या वाया जाण्याने सर्वात जास्त दुःखी होतो. आणि तर डेडलाईनचे महत्त्व ओळखा आणि त्याचा उपयोग करून आपली क्षमता वाढवा. वेळाचा हिशोबही पैशाप्रमाणे असतो. आपल्याकडे जो जितका कमी असतो त्या प्रमाणात आपण त्याचा वापर काटकसरीने करत असतो, एवढे तुम्ही जाणून घ्या. म्हणून वेळ तुम्ही विकत घ्यायला शिका. आता वेळ विकत घेणे म्हणजे काय? 1 इंच सोन्याच्या बदल्यात 1 इंच वेळ खरेदी करता येत नाही, हे मात्र तितकेच खरे आहे. पण मग तुमच्यासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे, सोने की वेळ? या दोन्हीत तुम्ही काय वाचवण्याचा जास्त प्रयत्न करता? तुम्ही पॅसेंजर ट्रेनने प्रवास करणे पसंत करता किंवा सुपरफास्ट ट्रेनने? सेवानिवृत्त लोक पॅसेंजर ट्रेनने प्रवास करणे पसंत करतात कारण त्याला भाडे कमी लागते आणि पॅसेंजर ट्रेनने प्रवास केल्यास वेळ जास्त लागतो. पण सेवानिवृत्त लोकांना वेळ भरपूर असल्याने त्यांच्याजवळ वेळ असतो. याउलट जे लोक कामात व्यस्त असतात त्यांना सुपरफास्ट ट्रेन हवी असते आणि कारण त्यांच्याकडे वेळ कमी असतो आणि त्यांना त्या वेळेचा सदुपयोग करायचा असतो. त्याहीपेक्षा अधिक वेगळे असणारे आणि व्यस्त असणारे लोक हे विमानाने प्रवास करतात कारण त्यांचा वेळ त्याहीपेक्षा अधिक किमती असतो. आपला वेळ किती किमती आहे त्यानुसार ती वेळ वाचवण्यासाठी पैसे खर्च करत असते. आणि जर तुम्ही वेळाच्या ऐवजी पैसे वाचवायला जात असाल तर त्याचा अर्थ तुम्ही वेळाला जास्त महत्त्व देत नाही. याउलट जे लोक वेळाला महत्त्व देतात ते वेळ वाचवण्याचा भरपूर प्रयत्न करतात किंवा असेही म्हणता येईल की ते वेळ विकत घेतात. या भागाच्या सुरुवातीला दिलेल्या चीनी सुविचाराप्रमाणे वेळ खरेदी करता येत नाही, पण माझ्यावर विश्वास ठेवा, वेळ खरेदी करता येतो. कंपन्यांचे मालक हेच तर करतात. जरा विचार करा, कोणत्याही कंपनीचा मालक उत्पादन करत नाही, त्याचे वितरण करत नाही, त्याचे व्यवस्थापन करत नाही किंवा ते विकतही नाही. मात्र नफा त्यांनाच होतो. तो आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देऊन त्यांच्याकडून हवे ते काम करून घेतो. थोडक्यात तो पैसे देऊन इतरांचा वेळ खरेदी करतो. आणि जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 14वा सिद्धांत आचरणात आणा. वेळ विकत घ्यायला शिका. म्हणून पहिल्या भागात तुम्हाला तुमच्या 1 तासाची किंमत काय आहे ते कळले आहे. त्यात उदाहरणात तुमच्या वेळेचे मूल्य 100 रुपये आहे असे आपण धरून चालतो होतो आणि या आधारावर तुम्ही वेळ खरेदी कसा करायचा ते ठरवा. याचे एक उदाहरण बघूया. तुम्हाला विजेचे बिल भरायचे आहे. त्यासाठी येण्या जाण्याचा रांगेत उभे राहण्याचा मिळून 1.5 तास खर्च होतो. आणि जर एखादा एजंट 20 रुपये घेऊन तुमचे काम करायला तयार असेल तर मग तुम्ही काय केले पाहिजे? तुमच्यासाठी 1.5 तासाचे मोल 150 रुपये आहे. त्यामुळे जर कोणी 20 रुपयात ते काम करायला तयार असेल तर तुम्ही त्याला आनंदाने ते काम दिले पाहिजे, कारण तुमचा वेळ जास्तच किमती आहे. आणि अशा तऱ्हेने पैसे देऊन वेळ खरेदी करायला शिका. हा सिद्धांत अतिशय महत्त्वाचा आहे आणि सर्व मोठ्या कंपन्या याचा लाभ घेतात. आधुनिक जगातील आउट सोर्सिंगचा वापर या तत्वावर आधारित आहे आणि अमेरिकन कंपन्या पैसे देऊन भारतीय कंपन्यांकडून स्वस्तात कामे करून घेतात आणि आपला किमती वेळ वाचवतात. वेळ हेच धन आहे अशी म्हण आहे आणि जर तुम्ही ते उलट केलेत तर तुम्हाला एक मौल्यवान सत्य कळेल. धन म्हणजेच वेळ आहे. म्हणून हा सिद्धांत काम डेलिगेट करणे आणि म्हणजेच दुसऱ्यांवर सोपवणे यापेक्षा वेगळा आहे.
म्हणून डेलिगेट करताना तुम्ही वेळ वाचवण्यासाठी कमी महत्त्वाची कामे तुमच्या हाताखालच्या लोकांवर सोपवता आणि तर वेळ खरेदी करताना तुम्ही कमी महत्त्वाची कामे बाहेरच्या लोकांकडून करून घेता. जर तुम्हाला तुमच्या एका तासाचे मोल 100 रुपये असेल आणि समोरचा माणूस तेच काम 10 रुपयात करत असेल तर त्याच्याकडून काम करून घेण्यातच शहाणपणा आहे. कारण त्या वाचलेल्या वेळाचा तुम्ही अधिक उपयुक्त मौल्यवान कामासाठी उपयोग करू शकता. आणि 19व्या शतकातील प्रसिद्ध निसर्गशास्त्रज्ञ लुईस आगासी यांना नियमितपणे भाषणासाठी बोलावत असत आणि एकदा ते काही महत्त्वाचे काम करत होते आणि त्यामुळे त्यांना वेळ नव्हता. अशातच एका आयोजकांनी त्यांना भाषणासाठी निमंत्रित केले. वेळाअभावी त्यांनी त्याला नकार दिला. आयोजकांनी आग्रह चालूच ठेवला आणि ते म्हणाले की भाषणासाठी ते त्यांना पैसे देणार आहेत. आणि ते ऐकून आगासी भडकले. ते म्हणाले, मला पैशाची लालूच दाखवू नका. पैसे कमवण्यासाठी मी वेळ वाया घालवू शकत नाही. तुम्ही या पृथ्वी तलावावरील एकमात्र व्यक्ती आहात जे आपल्या योग्यतेचा वापर करू शकते आणि तुम्ही तो नक्कीच केला पाहिजे कारण तुमची ती योग्यता आहे. म्हणून स्वावलंबी लोकांना वेळ खरेदी करायची जीवावर येते कारण त्यांना प्रत्येक काम स्वतः करायचं असते. कंजूस लोकांनाही ते कठीण जाते. पैसे वाचवण्याच्या नादात ते स्वतः छोटी छोटी कामे करत राहतात आणि या भानगडीत त्यांची मोठी आणि महत्त्वाची कामे राहतात. मग एक मजेदार उदाहरण बघूया. काही लोक खरेदी करताना सर्वात स्वस्त वस्तू कुठे मिळेल ते 10 दुकानांमध्ये शोधतात आणि घासाघीस करतात. असं का याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? तशी तर बरीच कारणे आहेत पण प्रमुख कारण म्हणजे त्यांच्याकडे भरपूर वेळ असतो. आणि परत तोच हिशोब करूया. तुमच्या एका तासाचे मूल्य 100 रुपये असेल आणि तासभर घासाघीस करून तुम्ही दुकानदाराला 20 रुपये कमी करायला लावले तर खरे तर तुमच्यात तोटाच होतो आणि तुम्हाला 20 रुपयाचा फायदा नाही तर 80 रुपयाचा तोटा मात्र झालेला असतो. म्हणून वेळ पैशांपेक्षा अधिक मौल्यवान आहे आणि तुम्ही जास्त धन कमवू शकता मात्र जास्त वेळ तुम्ही कमवू शकत नाही. हे तुम्ही मात्र निश्चित लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला सर्व काही सिद्धांत अगदी काटेकोरपणे समजतील. म्हणून भविष्यातील लाभासाठी वर्तमानात तुम्ही नक्कीच त्याग करायला हवा कारण भविष्यात तुम्हाला भरपूर मोठे लाभ होणार आहेत. म्हणून तुम्ही वर्तमानात हा त्याग नक्कीच स्वीकारायला हवा. म्हणून आपली दुविधा ही वेळाच्या कमतरतेपेक्षा जास्त गंभीर आहे. मुळात आपल्याला कशाला प्राधान्य द्यायचे हेच कळत नाही. नंतर आपल्या लक्षात येते की जी कामे करायला पाहिजे होती ती केली नाहीत आणि गरज नसलेल्या कामात आपण वेळ वाया घालवलाय. म्हणून असा पस्तावा आपल्याला परत कधी यायला नको. त्यासाठी आपण पहिलेच प्लॅनिंग करायची आहे आणि नियोजन सुद्धा करायचं आहे. म्हणून वेळेच्या बाबतीत आपल्यामध्ये नक्कीच नेहमी पर्याय असतो आणि आपण त्याचा दुरुपयोग करू शकतो तसेच सदुपयोगही करू शकतो. हवे तर आत्ताचा क्षण मौज मजेत वाया घालवू शकतो किंवा उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच त्याचा शिडीसारखा उपयोग करू शकतो. म्हणून आपल्याला हवे तर आळसात दिवस घालवत कमीत कमी काम करून जास्तीत जास्त आराम करू शकतो किंवा मग जास्तीत जास्त काम करून आपण वेळाचे सोने करू शकतो. प्रत्येक यशस्वी व्यक्ती भविष्यातील लाभासाठी वर्तमानातील वेळाची गुंतवणूक करत असते आणि ज्याप्रमाणे प्रत्येक कंपनी भविष्यातील आर्थिक लाभासाठी पैशाची गुंतवणूक करते त्याचप्रमाणे व्यक्तिगत जीवनात यशासाठी वेळाची गुंतवणूक करतात. म्हणून एक विद्यार्थी परीक्षा जवळ आल्यावरही तासनतास टीव्ही बघत असतो आणि दुसरा विद्यार्थी परीक्षेत अभ्यासाच्या जोरावर जास्त मार्क मिळवून या विचाराने टीव्ही न बघता अभ्यासात वेळ घालवतो. आणि कॉलेजमधला एक विद्यार्थी क्लास बुडवून मुलींशी गप्पा मारण्यात वेळ घालवतो तर दुसऱ्या वर्गात मन लावून अभ्यास करतो. एक कर्मचारी ऑफिसमधली महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करण्याऐवजी गप्पा मारत बसतो तर दुसरा कर्मचारी नोकरीतील प्रगतीचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून महत्त्वाचे प्रोजेक्ट फटाफट पूर्ण करतो. आणि एक विक्रेता सकाळी उठून टीव्ही बघत बसतो तर दुसरा सेल्समन सकाळी उठून संभाव्य ग्राहकांचा फोन करून त्यांच्या भेटी ठरवतो. आता तुम्ही सांगा या सगळ्या उदाहरणात उज्ज्वल भविष्य कोणाचे ठरेल? मग पहिल्या व्यक्तीचे की दुसऱ्या व्यक्तीचे? मग निर्विवाद दुसऱ्या व्यक्तीचे भविष्य अधिक चांगले असेल कारण सरळ प्रत्येक उदाहरणात पहिली व्यक्ती क्षणिक सुखाच्या मागे लागून आपला वेळ वाया घालवत आहे तर दुसरी व्यक्ती उज्ज्वल भविष्यासाठी क्षणिक सुखाचा त्याग करत आहे. म्हणूनच वेळांच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 15वा सिद्धांत आहे भविष्यातील लाभासाठी वर्तमानाचा त्याग करा. म्हणून याचे एक उदाहरण बघूया. एका जपानी कंपनी कॅलिफोर्नियामधील योसेमाइट नॅशनल पार्कचे व्यवस्थापन बघण्यासाठी इच्छुक आहे. अमेरिकेने त्या कंपनीला बिझनेस प्लॅन सादर करायला सांगितला आणि त्यांना वाटले हे 1-2 वर्षाचा प्लॅन देतील. मात्र जपानी कंपनीने चक्क 250 वर्षाचा प्लॅन सादर केला आणि अमेरिकन कंपनीच्या लोकांना ते बघून आश्चर्याचा धक्काच बसला. अमेरिकन लोक पुढची तिमाही किंवा फार तर 1 वर्षाचा विचार करत होते
याच उलट जपानी कंपनीने दीर्घकालीन भविष्याचा विचार करत होती. मग जेव्हा तुम्ही मधाच्या शोधात जाता तेव्हा मधमाशा चावतील ही अपेक्षा ठेवली पाहिजे. आणि ही अपेक्षा नक्कीच तुम्ही ठेवली तर तुम्ही तो मधाचा पोळा घेऊन येऊ शकता. म्हणून खरं तर आपल्या सगळ्यांजवळच एका दिवसाचे 24 तास असतात. म्हणून मुकेश अंबानी कडेही, छगनलाल कडेही, आणि प्रश्न असा आहे की त्या वेळेचे काय करण्याचा पर्याय तुम्ही निवडता. म्हणून तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे त्यावर ते ठरते. म्हणून क्षणिक सुख किंवा भावी यश, एखाद्या मुलाला खेळ, दंगामस्ती महत्त्वाची वाटते तर तो 6 तास पतंग उडवतो आणि 4 तास टीव्ही बघत बसतो. म्हणून दुसऱ्या मुलाला परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवायचा आहे म्हणून तो 10 तास अभ्यास करतो. अशा तऱ्हेने एक विक्रेता क्षणिक सुखासाठी टीव्हीवर क्रिकेट मॅच बघत बसतो. याउलट दुसरा विक्रेता भविष्यातील दीर्घकालीन आनंद महत्त्वाचा आहे हे जाणून वर्तमानातील वेळाचा पुरेपूर वापर करतो. आणि तुम्ही कशाची निवड करता यावर की भविष्यातील चिरकाल सुख टिकून असते. म्हणून उद्या उमलणारी फुले जी असतात ना ते आजच्या बीजातून जन्माला येत असतात एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून ठरलेल्या वेळी ठरलेलं काम तुम्ही नक्कीच पूर्ण केलं पाहिजे आणि ते ठरवून तुम्ही नक्कीच ते कामाला महत्त्व सुद्धा दिलं पाहिजे. म्हणून महान संगीतकार स्फूर्ती आल्यामुळे काम करत नाही तर ते कामाला बसतात म्हणून त्यांना स्फूर्ती येते. आणि बिथोवन, वॅंगर, बाथ आणि मोझार्ट दररोज तेवढ्याच नियमितपणे काम करायचे जेवढ्या नियमितपणे एखादा अकाउंटंट रोज नियमितपणे हिशोबाच्या वह्या घेऊन बसेल. स्फूर्ती येण्याची वाट बघत ते वेळ वाया घालवत नाहीत हे मात्र निश्चित आहे. आणि त्या वेळेचा ते नक्कीच सदुपयोग चांगल्या प्रकारे करून घेतात. म्हणून आपल्या शरीरात एक घड्याळ असते त्याला बायोलॉजिकल क्लॉक असे म्हणतात. जेव्हा तुम्ही एका निश्चित वेळाला काम करण्याची सवय लावून घेता तेव्हा तुमच्या शरीरालाही तसे वळण लागते. आणि जर तुम्ही दुपारी 1:30 वाजता जेवणात असाल तर रोज तुम्हाला त्याच वेळेला भूक लागेल. आणि जर तुम्ही रोज 10 वाजता झोपत असाल तर तुम्हाला त्याच वेळेला झोप लागेल. यालाच बायोलॉजिकल क्लॉक असे म्हणतात. आणि जे तुमच्याकडून ठराविक वेळाला काम करून घेते आणि तुम्हाला फक्त सवय लावून तशी चावी द्यायला लागेल. म्हणून प्रसिद्ध तत्वज्ञ इमॅन्युअल कांट यांनी वेळाच्या बाबतीत अतिशय काटेकोर होते आणि ते भरपूर काही शिस्तबद्ध होते. ते रोज दुपारी 3:30 वाजता फिरायला जायचे आणि त्यात 1 मिनिटही इकडे तिकडे व्हायचे नाही. त्यांच्या या वक्तशीरपणाचा शेजारच्या लोकांना फायदा होत असे. त्यांच्या वेळानुसार शेजारी आपल्या घड्याळातील वेळ जुळवत असत. आणि जर तुम्ही एका ठराविक वेळाला काम करण्याची सवय लावून घेतली तर तुमचे शरीर आणि मन दोन्ही त्यावेळी ते काम करण्यासाठी पूर्णपणे तयार असते. आणि जर तुम्ही सकाळी 6 वाजता फिरायला जात असाल तर तुमचं शरीर रोज त्यावेळी तयार असतं आणि आळसही कमी येतो. मात्र फिरण्याची अशी निश्चित वेळ नसेल तर मात्र आळसाचे तुम्ही सहजच शिकार बनता. म्हणून विशेषतः अप्रिय कामांच्या बाबतीत सवयींचा खूप फायदा होतो. आणि तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर त्यांची एक वेळ निश्चित करा. आणि तर तुम्हाला सेल्सच्या संदर्भातील कोल्ड कॉलच्या करायचा असेल तर त्याची वेळ निश्चित करा. आणि व्यायाम करायचाच तर त्याची वेळ ठरवा. प्रत्येक महत्त्वाच्या कामाची वेळ निश्चित करा. प्रत्येक महत्त्वाच्या कामाची वेळ निश्चित केल्यामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिकरित्या कामासाठी पूर्णपणे तयार राहता. आणि वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 16वा सिद्धांत आहे ठरलेल्या वेळी काम करा. म्हणून प्रतिभाशाली व्यक्ती कामाच्या केंद्रबिंदूकडे बघत असतात. बाकीचे सगळे अनावश्यक ठरवून ते सोडून देतात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, ठरवून वेळेला महत्त्वपूर्ण कामे करण्याचे अनेक फायदे होतात. पहिली गोष्ट म्हणजे ते काम करण्याचा आळस येत नाही. सवयीने सहजपणे फार विचार न करता तुम्ही काम करू शकता. दुसरे म्हणजे सवय झाल्यामुळे तुमचे शरीर आणि मन पूर्ण सक्रिय होऊन सहकार्य करते. तिसरे म्हणजे त्या कामात तुम्हाला आनंद मिळतो, याने काम करणे सोपे होते. चौथे म्हणजे जसजशी त्या कामाची सवय तुम्हाला होते तसतसे तुम्ही ते काम अधिक चांगल्या प्रकारे करण्याचे किंवा लवकर मार्ग शोधतात. आणि पाचवे म्हणजे वेळ निश्चित केल्यामुळे तुमचे कामाचे एक तंत्र तयार होते. आणि त्याचबरोबर नैसर्गिक शक्ती देखील तुम्हाला साथ देईल, कारण संपूर्ण विश्व एका विशिष्ट चाकोरीबद्ध तंत्राने चालते आणि तुम्हालाही तसेच करायला पाहिजे हे निश्चितच आहे. म्हणून वेळ वाचवण्यासाठी कामाची योग्य वेळ तुम्ही नक्कीच निवडली पाहिजे. आणि वेळाच्या बर्बादीचा गुरुत्वाकर्षणाचा नियम तुम्ही नक्कीच जाणून घेतला पाहिजे, कारण तुम्ही जसा वेळ वाया घालवता तसतसं गुरुत्वाकर्षणाचा नियम त्याच्यावर अवलंबून असतो. म्हणून सर्वसामान्य अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या कामात दिवसभरात 50 व्यत्यय येतात. त्यातील 70% गोष्टींचा त्यांच्या कामाशी काही संबंध नसतो. म्हणून तुम्ही जर हवेत उडी मारली तर काय होईल? पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने तुम्ही खाली याल. वेळाच्या बाबतीतही तसेच घडते. एखादी महत्त्वाची काम करायला तुम्ही सुरुवात केलीत की अडचणींच्या गुरुत्वाकर्षणाची शक्ती सक्रिय होते आणि तुम्हाला खाली ढकलू लागते. दुसरे लोक येऊन
तुमच्या कामात विघ्न निर्माण करतात आणि ते लोक तुम्हाला दुसरे कोणीतरी काम करायला सांगतात आणि कोणीतरी भेटायला येतं आणि कोणाचा तरी फोनच येतो. बॉस तुमच्याकडे एखादे आवश्यक काम घेतो आणि पत्नी बाजारातून एखादी वस्तू आणायला सांगते, म्हणून मुलं गृहपाठात मदत मागतात आणि हे दुसरे तिसरे काही नसून गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. आणि तुम्ही हातात एखादे महत्त्वाचे काम घेतले की त्या कामात अडथळे यायला सुरुवात होते आणि इतर कामे अचानक उपटतात आणि परिस्थिती बिकट होते. म्हणून या संकटाच्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीपासून सावध राहिले पाहिजे. लक्षात ठेवा, या जगात दुसऱ्याची प्रगती बघून असूया वाटण्याची पद्धतच आहे, पण दुसऱ्याचा पाय खेचण्याची परंपरा असते. आणि कोणी उंच भरारी घेत असेल आणि घेऊ पाहत असेल तर त्याचे पंख कापायला लोक तयारच असतात. म्हणूनच तुमची प्रगती तुमच्या आजूबाजूच्या लोकांना, अगदी नातेवाईकांना पसंत नसते आणि ते त्यात विघ्न आणण्याचे प्रयत्न करतात. आणि त्यापासून बचाव करण्याचा उपाय साधा सरळ आहे. आपले तोंड बंद ठेवा आणि आपण कोणते महत्त्वाचे काम करत आहोत, तुम्ही कोणती नवीन सवय स्वतःला लावली आहे आणि तुम्ही तुमची काय प्रगती होत आहे याबद्दल कुठेही वाच्यता करू नका. आणि जर तुम्ही ढिंगोरा पिटणे थांबवले नाही किंवा तुमची नवीन योजना काय आहे सांगणे थांबवले तर तुमचा काय इरादा आहे हे कोणाला कळणार नाही आणि बऱ्याच अडचणींपासून तुमची मुक्तता होईल. आणि तुम्ही आयुष्यात वर यायचा प्रयत्न करत आहात आणि हे कोणालाही सांगू नका, नाहीतर तुम्हाला खाली खेचण्यासाठी ते लोक त्यांची पूर्ण शक्ती मात्र लावतील आणि वापरतील सुद्धा. म्हणून वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 17वा सिद्धांत आहे की वेळ बर्बाद करणारा गुरुत्वाकर्षणाचा नियम नक्कीच तुम्ही समजून घेतला पाहिजे. म्हणून चांगल्या कामात नेहमी संकटे येतात, त्यामुळे पहिल्यापासून त्यासाठी तयार राहा आणि एखादी अडचण आली तर त्यावर कोणता उपाय करायचा त्याची योजना तुम्ही नक्कीच तयार केली पाहिजे. माझा सल्ला आहे की तुम्ही मिनिटाकडे लक्ष द्या, मग तास त्याची काळजी स्वतःच घेतील. म्हणून तुम्ही घरी एखादे महत्त्वाचे काम करत असाल आणि त्याच वेळी तुम्हाला कोणी भेटायला आले आणि शेजाऱ्यांना गप्पा मारायचा मूड आला, पत्नी आणि मुलांनी एवढे काम सांगितले जे तुमच्याशिवाय होणारच नाही, आणि याशिवाय तुमच्या मोबाईल फोनवर तुमचा एखादा मित्र किंवा नातेवाईक यांना तुमच्याशी खूप वेळा गप्पा मारायची लहर आली असेही होऊ शकते. म्हणून बाहेरच्या जगातील अशा गोष्टींच्या आक्रमणाच्या पद्धती ओळखायला शिकलं म्हणजे तुमच्या महत्त्वपूर्ण कामावर परिणाम होणार नाही. आणि अशा भेटीगाठीला आलेल्यांपासून सुटका करून घेण्याचे स्पष्ट धोरण तयार करणे अत्यावश्यक आहे. म्हणून आपण यावेळी महत्त्वाच्या कामात व्यस्त आहोत आणि त्यावेळी त्यांच्याशी नंतर बोलू हे नम्रपणे पण ठामपणे सांगायला शिका. मोबाईल फोनवरही हेच धोरण ठेवा आणि तसेही मोबाईल फोन तुम्ही स्विच ऑफ करून ठेवू शकता. आणि या बाबतीत माझा एक मित्र खूप मजेदार तंत्र वापरतो. त्याच्या घराला 2 दरवाजे आहेत. जेव्हा त्याला अंगतूक माणसाची येणे पसंत नसेल तेव्हा तो समोरच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावतो आणि त्यामुळे आलेला अंगतूक माणूस कुलूप बघून परत जातो. तुम्हाला कुलूप लावणे पसंत नसेल तर दुसरा काहीतरी उपाय शोधा आणि तुम्हाला हवी ती क्लुती वापरा. आणि पण तुम्हाला प्रगतीच्या आड येणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीपासून स्वतःचा बचाव करण्याचा उपाय शोधून ठेवा. म्हणून अपॉइंटमेंट शिवाय कोणालाही भेटू नका आणि वेळ दिली तर त्या वेळेचा अवधी सीमित ठेवा. आणि आपण या गोष्टी चर्चा 4 ते 4:15 वाजेपर्यंत करू शकतो असे तुम्ही सांगू शकता. म्हणून तुम्ही लोकांना टाइम द्यायला शिका आणि त्यांच्याकडून टाइम घ्यायला शिका. म्हणून ज्या लोकांकडे रिकामा वेळ असतो ते नेहमी काम करणाऱ्या लोकांचा वेळ हे वाया घालवत असतात. म्हणून प्रसिद्ध सिव्हिल इंजिनियर ब्रुनेलच्या ऑफिसमध्ये फक्त एकच खुर्ची ठेवली होती. ती अशासाठी की त्याजवळ वाया घालवायला वेळ नाही याची जाणीव राहावी. आणि त्यांच्याकडे कोणी महत्त्वाचे काम घेऊन आला तर ते स्वतःच्या खुर्चीवर बसत. आणि साहजिकच ऑफिसमध्ये एक माणूस उभा आणि एक बसलेला अशी स्थिती असेल तर मग येणारी व्यक्ती फक्त कामाच्याच गोष्टी करेल आणि फालतू गप्पा मारण्यासाठीचे वातावरण नसल्याने अवांतर गप्पा होणारच नाहीत. म्हणून वेळाच्या बाबतीत हेनरी फोर्ड देखील अतिशय दूरदर्शी होते आणि त्यांच्या कामाच्या बाबतीत काही समस्या आल्यास ते मॅनेजर्सना आपल्या चेंबरमध्ये बोलवण्याऐवजी ते त्यांच्या चेंबरमध्ये जायचे. आणि त्याबद्दल ते म्हणाले, माझ्या असे लक्षात आले की जितक्या लवकर मी त्यांच्या ऑफिसमधून बाहेर जाऊ शकतो तेवढ्या समोरच्याला व्यक्तीला मी माझ्या ऑफिसमधून लवकर बाहेर काढू शकत नाही. या गोष्टी मोठ्या माणसांप्रमाणे तुम्हालाही अडचणींवर तोडगा काढण्याचे मार्ग शोधले पाहिजेत आणि जेणेकरून तुम्ही वेळाचा सर्वश्रेष्ठ उपयोग मात्र करू शकाल. म्हणून वेळ वाया घालवण्यापेक्षा खरा अर्थ असा आहे की वेळ आपल्याला घालवत असतो. आणि लक्षात घ्या, एके दिवशी बिस्मार्क एका इंग्रजी राजदूताशी बोलत होते. हे गोष्ट आहे. मग काही वेळाने त्या राजदूताने बिस्मार्कला विचारले, तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवणाऱ्या अंगतूक लोकांपासून तुम्ही तुमची सुटका कशी करून घेता? मग बिस्मार्कने सांगितले की माझी एक अचूक पद्धत आहे. आमचे बोलणे चालू असताना नोकर मला येऊन सांगतो
की माझ्या पत्नीला काही जरुरी कामासंबंधी माझ्याशी बोलायचे आहे. जेव्हा बिन्समार्क ही सांगत होते त्याच वेळी नोकर तिथे आला आणि त्याने सांगितले की त्यांची पत्नी त्यांच्याशी काही महत्त्वाचे बोलू इच्छित आहे. माणसाच्या सगळ्या किमती वस्तूंची म्हणजेच वेळाची चोरी करणाऱ्या चोराला कायच फायदा कधीच पकडत नाही हे सुद्धा निश्चित आहे. आणि तो फायदाही आपल्याकडून घेऊ शकत नाही जोपर्यंत आपण त्या तत्वावर निश्चित आपण पूर्णपणे ठाम राहू. आणि आपण पूर्णपणे ठाम राहिल्यावर आणि स्वामींची भक्ती आपण अगदी मनापासून केल्यावर मग आपल्याला काही चिंता करायची गरज नाही. आपण फक्त निश्चिंत राहायचं आणि आपण फक्त बघत राहायचं आणि आपलं काम हे इमानदारीने आणि प्रामाणिकपणे आपण करत राहायचं. कारण स्वामींना कधी प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ प्रेम फक्त आवडतं. तेवढं आपण केलं तर सर्व काही आपण केलं असं आपण साध्य करू शकतो. म्हणून फक्त नामस्मरण करा आणि दिवसातून एक माळ जरी जप केला तरी तो भरपूर असतो आणि स्वामींसाठी ते भरपूर असते. माळ जप करता येत नसेल तर मग मनामध्ये फक्त तुम्ही नाव घेतलं, न डोळे बंद करता सुद्धा घेतलं तरी चालतं. फक्त मनामध्ये नाम घ्या आणि नामस्मरण फक्त तुम्ही तेवढं करा. नक्कीच स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतात आणि मार्ग आणि चमत्कार सुद्धा दाखवतात. आणि स्वामी तुम्हाला दुसऱ्या रूपाने दर्शनही देतात. फक्त ते आपल्याला ओळखायला यायला पाहिजे आणि ज्याला ते ओळखायला येतं तो समजूतदार असतो आणि त्याला सर्व काही यातलं समजतं. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्राला व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना पण चांगले सुविचार मिळतील सुद्धा. म्हणून मित्रांनो, नक्कीच तो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.